एखादा माणूस जर मनापासून काहीतरी विकत असेल आणि ते कसं विकू नये हेच सांगणार त्याला गिराईक भेटलं तर बघा काय वाट लागते. सिम कार्ड विकाया आली ही येथे शोधे गिराईक कार्ड खपवया मिळत नाही कोणी या बयेला टार्गेटचा प्रश्न पडला हिला. नमस्कार, पंपकिन मोबाईल तर्फे मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राचं नंबर 1 नेटवर्क म्हणजेच पंपकिन मोबाईल. पंपकिन हातात करा मित्रांची गप्पा दिल खुलास. बोला पंपकिन पंपकिन करा हॅलो हॅलो. 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 बसा 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 प्लीज. नमस्कार 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 मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापुरात आणि ते सुद्धा रंकाळा तलावाजवळ. आणि आज आपल्याकडे आहे स्पेशल ऑफर. एक नवीन कनेक्शन घ्या आणि दुसरं सिम कार्ड ऍब्सोल्युटली फ्री फ्री फ्री. मगाच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा उभ्या पिकामध्ये आडवा घुसतोय हाय पण ह्यो पाऊला मी दाबून बघते कंस मला ऐका दादा. मी दाबून बघते कंस मला ऐका दादा. गप गप ए रांडेव चला चला तिच्या आईला चला. एक मिनिट अहो नका जाऊ, एक मिनिट थांबा. थांबा चला. अजून एक ए, तू चल. काय रे दरवेळी तेच 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 ते म्हणतील तेच तेच करता तुम्ही. काय मधमाशा असल्यासारखे लगेच चालले पोळ्याजवळ. गप भाऊ काय बघतो बारीक डोळ्यानी रे. तुला मी चांगला ओळखून या बावड्या. हा ए भारतीय तिकडं तुझ्या विदर्भात दुष्काळ आहे म्हणून आमच्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन असली हिरवळ बघतो काय. एक्सक्यूज मी, एक मिनिट. कोण आहात तुम्ही आणि त्याला का हाक लावलात तुम्ही? एक्सक्यूज मी मॅडम. तुम्ही ह्यासली ओळखत नसले तरी मी ह्यासली चांगलाच ओळखू नये. यांचं म्हणजे कसं आहे माहितीये का, लाल भडकन माल कडक. यायला ह्यांच्या असल्या स्वभावामुळे किती कवळ्या पोरी फुबाईपू सोडून गेल्या. सविता मालपेकर, अमिता खोपकर, जाऊ दे असूच मरू दे. एक वेळा ही भंकस बस झाली. आता धंद्याच्या वेळेला वेळ खोटी करू नका. चला. मॅडम तुमचा धंदा आहे. आय मीन बिझनेस प्लीज. ओ बिझनेस. कसला बिझनेस आहे तुमचा? नेटवर्कचा. नेटवर्क? त्याच्यापेक्षा नीटवर्क शोधा. 4 पैसे मिळतील, अजून लांबुडकं घालता येईल ते. एक्सक्यूज मी, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. हा नाही नाही, आपला स्वतःचाच बिझनेस आहे. आपला दुधाचा बिझनेस आहे. ओके ओके. यांचा बिझनेस आहे म्हणजे मोबाईल असणार. सर काय प्लॅन आहे? आता तुम्ही म्हणसाल तो प्लॅन आहे. तुमच्यासाठी काय पण. फक्त एक काम करू, आधी घरी जाऊ, म्हशीसनी चारा खायला घालू आणि मग जाऊ कुठं पण. पन्हाळा चालेल का? हे बघा खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. हे बघा मी तुमचा नाही तुमच्या मोबाईलचा प्लॅन विचारते. सॉरी या मोबाईल. हे बघा मॅडम आधीच क्लिअर करतो, आपण बाईल येडा बी नाही आणि मोबाईल येडा बी नाही. काय? तुमच्याकडे मोबाईल नाहीये? तुमच्याकडे मोबाईल नाहीये? तुमच्याकडे मोबाईल नाहीये? बस बस, किती बी वेळा केलं तरी व्हेरिएशन मिळतच नाहीये. मीच सांगतो तुम्हाला, माझ्याकडे मोबाईल नाहीये. नाही म्हणजे मोबाईल शिवाय तुम्ही कामं कशी करता? म्हणजे हाऊ कम? हाताने. म्हशी पिळायला, शेणकूर काढायला, त्यांना खायला घालायला मोबाईल कुठं कामाला येतोय तेव्हा? तसं नाही हो, मला म्हणायचंय की तुम्ही जगाशी संपर्क कसा करता? तर जगाशी कसला संपर्क करायचाय? आपल्या गोठ्यात 24 तास पडलेलेच असते ते. सालावर काम केलंय आपल्याला. जग्या जाधव. अहो जगाशी म्हणजे जग्या नाही हो, जगाशी म्हणजे वर्ल्ड वर्ल्ड आउटसाइड. अच्छा म्हणजे कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट करायचं होय. हे बघा ज्यासनी पाहिजे ते बरोबर कॉन्टॅक्ट करते आपल्याला. काय अतुल? मला कळत कसं नाहीये हो की मोबाईल आहे ना काळाची गरज आहे. काळाची गरज? हा. मोबाईल येस. सिद्ध करा.
सिद्ध काय करायचं ते आधी बघा. तुम्ही घरातनं बाहेर पडलात की कधीही कोणालाही फोन करू शकता. लोक कधीही तुमच्याशी संपर्क साधू शकतात. कळताय का तुम्हाला? पण कशाला बाहेर पडायचं? हा, घरातच करायचे फोन. आपण काय बायकोपासून लपून करतच नाही ना. तसले आपल्याला नातच नाहीत ना. हे बघा, आपलं एकच ब्रिज वाक्य आहे. ब्रिज वाक्य. आली लहर तर केला कहर. हे बघा, तसं नाही. मोबाईल असला की तुम्ही सोशल नेटवर्किंग करू शकता, इन्स्टंट मेसेजिंग करू शकता आणि MMS. काय म्हणले? MMS. हा, मग माहितीये ना आपल्याला MMS. जे ज्यामुळं अनेक लोक पकडली गेली ते MMS सँडल. सँडल. आणि सर्च इंजिन. काय सर्च इंजिन म्हणजे एका क्लिकवर अख्खं जग. ओ बाई, उगा रिक्षा फिरवू नका. काय ती नीट इसगाडून सांगा. म्हणजे त्यावर तुम्ही काहीही शोधू शकता. हा, कळलं की मला. ते गुगले ना. माहिती आपल्याला गुगले. इकडे गुगले. चला त्याच्यावर शोधूयात आपण. टाईप करा प्रियदर्शन जाधव. काही नाही येणार. सगळे हेमंत डोमेचेच फोटो येते. काही नाही. आता हे गुगल्यांनी चुकवलेलं आहे ना. अहो, कोण गुगले? काय तुम्ही कुठचं कुठेही कनेक्ट करताय? जे आपलं झालंय तेच आहे. काय? काही नाही. हे सगळं चुकीचं आहे. गुगले बिगले. आता आजकालची पोरं गुगलेवर टाकतात शिवाजी महाराज आणि स्वत्यात. अरे मुगलेला नाही सापडले तर गुगलेला कुठून सापडले? आणि ते मोबाईल लय दुष्परिणाम असतात त्याचे. अहो, कसले दुष्परिणाम? काही दुष्परिणाम वगैरे नसतात मोबाईलचे. असतात. मोबाईलच्या किरणांमुळे आजार होऊ शकतात. मोबाईल जेव्हा आपण असा शर्टाच्या खिशामध्ये इथं हृदयाजवळ ठेवतो. हा? हृदय ते करतो ना पाकपोक. हो, ठीक आहे. त्या हृदयाजवळ ठेवल्यानंतर तिचं हार्टफेल बी होऊ शकते. अहो, मग एवढं काय त्यात? पॅन्टच्या खिशात ठेवा ना. नको, त्यांनी होणारी हानी जास्त भयानक आहे. इथं बरे येते. हे बघा, हे तुम्ही आजार वगैरे जे काही म्हणताय ना, ते सगळं अजून सिद्ध व्हायचंय. हा, होय. हं. बर, मग मला सांगा, 2 व्हीलर वाल्यांची मोबाईलवर बोलताना ऍक्सिडेंट होतात की नाही? हो. होतात. मला माहिती आहे ना. आईला नवरा बायको भांडतात, शेजारी बसतात आणि एकमेकांना सॉरी मेसेज करतात. काही नाती भीती काय राहिलेली नाहीत आता मोबाईलमुळे. तुम्ही बी कोणी मोबाईल वापरायचा नाही आणि तुम्ही बी हे काम सोडून द्या. बरं दिसतं काय कपडे घातलेत. लोक तिरक्या नजरेने बघतात इकडे. काहीतरी बरा करा. कळलं का? सोडून द्या हे. तुम्ही सांगताना ते सगळं पटतंय मला. मी याचा नक्की विचार करेन भाऊ. भाऊ, सगळाच गोंधळ झालाय. त्याचं एक बरं आहे, त्याचं नावच आहे. वाजले किती? 12 वाजलेत. आईला मग निघायला पाहिजे. आमची मंडळी गेली साडी खरेदी करायला. मला म्हणले तुम्ही टाइमपास करून या. मोबाईल आहे का तुमच्याकडे? अर्थातच. एक मिनिट. बघू. मंडळी. हॅलो. किती लेट झाली का? अरे मी बोलतोय. हा, साडी घेतली? मग कळवणार कोण? तो फोन कशासाठी दिलाय? काय फोटो काढायला दिलाय का? ठेवा, आता पोचतो मी तिथं. घ्या. झालं की नाही काम? कशाला लागतोय मोबाईल? तो कोणाच्या बी खिशात असतोच. मला ऍक्ट खूप आवडला श्रेया. व्हेरी गुड एनर्जी. आणि तुमच्या दोघांकडनं खूप एक्सपेक्टेशन्स आहेत. त्याच्यामुळे लुकिंग फॉरवर्ड फॉर ग्रेट ऍक्ट. थँक्यू. बघूयात माझा गुण किती मिळालेले आहेत. अश्विनी मॅम किती गुण? 9 गुण. आणि स्वप्नील सर